बैलगाडी क्षेत्रामध्ये ज्यावेळेला आम्ही बैल घेतला सुरुवातीला सुलतान आणि आमची बिनजोडमधली सुरुवात झाली, स्टार्ट झाली, तर आम्ही सुरुवातीच्या शर्यतीमध्ये आम्ही सुलतान आणि सोन्या गाडी पळवली. सुरुवातीला बैल घेतलेला पहिल्या मैदानामध्ये तेव्हा जयशेठची माझी एवढे म्हणजे आम्ही नवीन नवीनच होतो, काय ओळख नव्हती, पण त्यांना बैल माहित होता सुलतान, आणि त्यांनी पहिल्या शर्यतीला जो आमच्या बरोबर आम्ही गाडी पळाली आणि तिथून पुढे जी गाडी आमची पडली ती सतत म्हणजे अपराजित जोडी या बैलगाडी क्षेत्रात जर कुठली असेल ना तर सोन्या आणि सुलतान. अपराजित जोडी बैलगाडी क्षेत्रात असं तुम्हाला चुकून बघायला भेटणार की एक शर्यत हरलेली जोडी आणि सतत काय 1, 2, 4 शर्यत नव्हतं तर तुम्हाला दीड पावणे 2 वर्ष गाडी पळत होती. गाडी आता पहिले राहत नाही ना तरी तुमची पैरात नाही ती लोकांची आपापली विचारसरणी असते. दोन्ही पैरेकरी आहे ती जयशेठ आणि आमचा जो पैरा असायचा म्हणजे आम्ही जेव्हा गाडी पळवायचो त्यांनी जेव्हा गाडी ठरवली की बाबा पळवायचं की आम्ही काय म्हणायचं ना किंवा आम्ही पळवतो म्हटलं की त्यांनी काय म्हणजे एवढं आमचे म्हणजे एकमेकाचे संबंध होते असे की नाहीतर मग एकाचे तोंड इकडे दुसऱ्याला असलं की मग गाडी फुटतीच लवकर. प्रेमापोटी दादा मी तुम्हाला बोललो ना की हा सोन्या म्हणजे ना मी कायम माझ्या प्रत्येक मुलाखतीमध्ये असं कोणताही एक म्हणजे असणार सोन्याचं नाव येणार आणि त्याच्याशिवाय माझी बैलगाडी शर्यती मुलाखतच पूर्ण होणार नाही. म्हणजे आज जेव्हा मला कळलं की सोन्या नावानं मैदान आहे त्यावेळेला मी सगळं माझं काय व्यवसाय काम बाजूला सारून मी डायरेक्ट मुंबईवरून इथं आलो आणि आता इथून माझं गाव फक्त 30-40 किलोमीटर आहे तरी सुद्धा मी इथून मुंबईला माघारी जाणार फक्त पहिल्यासाठी आलो. आता दादा कसं आहे ज्याला यारी मित्र म्हणतो ना तर यारी मित्र त्याचं नाव आहे जयशेठ पाटील. मला सांगतो म्हणजे ते तोंडावाज म्हणत नाही तर माझं तुम्ही कुठे आता पत्र जर ऐकलं तर म्हणजे मैत्री करावी ना तर अशा माणसानं करावी. एक जयशेठ पाटील सोनारपाडा आणि पप्पूशेठ पाटील मांगरूळ ते मुंबईतले माझे जे आहेत ना 2 असे काळीज आहेत मला थोडक्यात. दादांना बरेच जण म्हणते की दोस्तीतून येतला राजा माणूस बैलगाडी 100% खरी गोष्ट अनुभवाची बोलायची आहे ना. हा ज्यांनी दोस्ती केली ना त्यांना माहित आहे जयशेठ काय आहे ती. आता ज्यांनी बघितलंच नाही लांबून बघितलं त्याला काय करणार आहे. गावाबद्दल जेवढी प्रशंसा करावी तेवढी कमी आहेत. कारण ते माझ्या भाऊ बोलला मोठा तर वडिलांच्या कोळा मोलाचा आला आणि त्यांचं सहकार्य एवढं असतो आमच्या पाठीमागे का ते विचारायचं काम नाही. आणि आमचे एवढे संबंध आहेत भाऊ बोलला तर किती संबंध असेल त्याचं सर्वांना कळतं. त्यांना बद्दल बोलावं तेवढा शातून येतात आता नाही दोस्ती बघायला भेटत आहे ना पहिल्या माणसांची आता माझ्या एवढ्यांची दोस्ती होतो इकडेपर्यंत माणूस आहे. खरं आहे ना दादा आता नाही बघायला भेटत. तुमचा अगदी प्रश्न बरोबर आहे. म्हणून तर ना जयेश पाटीलला दोस्ती या दुनियेतला राजा माणूस म्हणतात ना त्याचं खरं कारण तर हेच आहे. जे लोकांना तुम्हाला ज्या प्रश्नाचं उत्तर हवं आहे ना त्या प्रश्नाचं उत्तर हे की ज्याच्याची दोस्ती केली ना त्याच्याशी कधीच विचार करणार नाही माणूस आणि मग कधी ज्याच्या संबंधाला त्याला काय करणार जयशेठ काय नक्की ते असं आहे ना. बैलगाडीतच नाही बाकी सगळ्यातून तसंच आहे दादा आहे ना आता अगदी राजा माणूस. बोलायचं म्हणलं ज्या वेळेस त्यांच्यावर माझ्यापासून बैल गेला त्यांनी बैल बोरदावडी फाटी बैल पळायला बघितला. त्यांची माझी काय ओळख नव्हती काय नाही. त्यावेळेस त्यांनी बैल पळायला बघितला आणि बैल म्हणजे बैलच पळतोय म्हणले. बैल होता माझ्याजवळ ते गेले मुंबईला ज्ञानेश्वर पाटला तसपासून त्यांनी काय करायचं बोलले आणि तर त्यांनी ते बैल घेतला माझ्यापासून आणि ते घेऊन नंतर त्यांच्यावर सोनच केलं त्या बैलानं. अजून बी सोनच आहे असं झालंय त्या बैलाचं. त्याबद्दल सांगण्याबद्दल काय अर्थ राहिलाय या सोन्या ठिकाणी सांगायचं राहिलंच नाही काय या दुनियात कुणाकडेच. तुमचं माझं एवढं मोठं नाव झालंय ना. हा एवढं मोठं नाव म्हणजे आज कुठल्याही क्षेत्रात गेलं तर नाव मी लय मोठं त्या बैलानं केलं आपण सगळं फक्त सोन्यामुळे सोन्यामुळं. सोन्या मी सोन्याच आहे. जयेश पाटील मी त्याला देवासारखा माणूस मिळाला दादांना म्हणजे विठ्ठल का बैल मिळाला त्याला एकमेकाला असा विषय झाला. पुढे ना दादा ही कलियुग आहे आणि कलियुग मध्ये कोण कोणाचं नसतं पण विनायक दादा तुम्ही कायम म्हणजे लय चिंबुकत चिकाटलेलं दोघं कायम असतं. आम्ही कलियुग मानत नाही आम्ही सत्ययुगातली माणसं आहेत आणि दोघं पण सत्य आहेत ना. माझे जेवढे सहकार्य सर्व सत्य आहेत. आम्ही सत्ययुगासारखे वागतो कलियुग असून पण. दादा काय म्हणजे आज गुरु शिष्याची जोडी पळताना दिसणार आपल्या प्रेक्षकांची सर्वांची इच्छा होती गुरु शिष्याची गाडी पळावा आणि मोहिल शेठ वैभव शेठ सचिन शेठ घरत परत मामा यांचे मानावं तेवढे आभार
कमी आहेत. कारण त्यांनी एका शब्दात आपल्याला बैल दिलाय, तुम्ही फेरा टाका का पलवा का काही करा. तर दादा आहे ना, आणि काय सोन्याला नेमकं काय झालं लोकांना सांगा. सर्वांना अख्ख्या महाराष्ट्राला माहित आहे, महाराष्ट्राच्या पलीकडे माहित आहे. आणि बैलाला पायाचा प्रॉब्लेम अजून पण आहे. आता बैल थोडाफार कव्हर झालेला आहे, म्हणून आम्ही फेरा टाकायचा. सर्व अख्ख्या महाराष्ट्राची इच्छा आहे बकासूर सोन्याची गुरु शिष्याची जोडी पलवावा, म्हणून आम्ही फेरा टाकणार. धन्यवाद दादा. मित्रांनो, संपूर्ण महाराष्ट्राची इच्छा आज जयेशदादांनी पूर्ण केली आणि मोहिल शेठ पण आहेत आपल्या समोर. जयेशदादा मोहिलचा, बकासूरचा, सोन्याचा, विनायक शेठ यांचं सर्वांचं, राहुल गोरे यांचं सर्वांचा सहकार्य मानायला लागेल. कारण बैल अख्खा महाराष्ट्राचा आहे, माझा एकट्याचा नसून. फक्त मुलाखत घ्यायची म्हणजे माझ्या नावावर पळतो रिया जयेश पाटील म्हणून माझी मुलाखत घेता, पण अख्खा महाराष्ट्राचा बैल आहे. दादा, एक वेगळा बहुमान आहे, सोन्याच्या नावानं मैदान आहे, एक प्रकारचा आदर आहे तो प्राप्त केलाय सोन्यानं, म्हणजे त्याच्या पळानं केलं. काय सांगाल त्याबद्दल? आता राहुल गोरे संचा